फिरायला जायला कोणाला आवडत नाही, त्यात आणि हा पावसाळा म्हटल्याच्या नंतर सर्वांनाच फिरायला जायला आवडणार, हो की नाही? चला तर मग आज आपण जातो आहे सिंहगड येथे. सिंहगड येथे गेल्याच्या नंतर जेव्हा आम्ही गडाच्या खाली होतो तेव्हा पाऊस नव्हता, पण जेव्हा आम्ही गडाच्या वरती गेलो तेव्हा खूप सारं धुकं आणि पाऊस होता. तर तिथे जी वाट होती ती खूप अशी म्हणजे पाय घसरून पडेल कोणीही अशी वाट होती, फार चिकचिक होतं. त्यात आमच्या मनामध्ये अशी धाक होती की आपला किल्ला फिरणं होतो की नाही. आणि मला तर इतकी प्रचंड थंडी वाजत होती की मी सांगूच शकत नाही. मला थंडी वाजायला लागली आहे, मला किल्ला पण बघायचा आहे. आणि त्यात आमच्या महाशयांचं काय की मी गडावरच्या प्रत्येक पाट्या वाचणार, म्हणजे थोडक्यात त्यांना बघायचं होतं पाठी वाचून की कोणता रस्ता हा कुठे जातोय कुठे नाही, हो की नाही? चला तर मग आज आपण जातोय सध्या कल्याण दरवाजाकडे. तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला अशी एक छोटीशी पाऊल वाट आहे, ज्या पाऊल वाटेमध्ये खूप सारं पाणी आहे. आणि तुम्हाला एक सांगेल मी, तुम्हाला जर किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्ही शूज घालूनच जा, जेणेकरून तुमचे पाय वगैरे सटकणार नाही. निसर्ग मनाला मोहून टाकतो असं म्हणतात ना, तसं हे दृश्य आहे. मला हा तलाव खूप आवडला आहे, जो मला व्हिडिओमध्ये पूर्ण घेता नाही आला. आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला असं फार ग्रीनिश वातावरण दिसेल. आणि त्या ग्रीनिश वातावरणामध्ये छोटे छोटे पाण्याचे झरे आहेत, जे पाण्याचे झरे अगदी मनाला मन मोहून टाकतात. ते म्हणतात ना की शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये काय कमवलं हे जर बघायचं असेल तर गडावर जावं. तर खरंच ते काही खोटं नाही आहे. गडाची हवा अगदी एकदम असं मन मोहून टाकते आणि इतकी शुद्ध आणि इतकी छान हवा होती. जेव्हा आपण गडावर जातो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच महाराजांच्या आयुष्यामध्ये काय कमवलं आहे. नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये महाराजांनी एवढं कमवू शकत नाही, पण प्रत्येकाने थोडाफार का होईना प्रयत्न करावा असं तरी मला वाटतंय. कारण तुम्ही बघू शकता की गडावर इतकं छान असं सोयी होत्या त्यावेळी आणि सर्व मावळे पण फार सेफ राहायचे, स्त्री पण सगळंच खूप छान होतं. हे आपण गडावर गेल्यावर अनुभवतो. आणि हे ढगाचं याचं वातावरण जर बघितलं तर खूप छान वाटतं. भूक लागली होती काय खाणार म्हणून आम्ही बेसन भाकरी खाल्ली. आता याला आपण बघतोय पुढे गेल्याच्या नंतर याला घोड्याचा तलाव असं म्हणतात, म्हणजे महाराजांच्या काळी इथे घोडे बांधायचे. तर इथे आजकालचे मुलंच खूप मोठे मोठे घोडे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जे की ह्या घोड्याच्या तलावाच्या मध्ये जाऊन फोटो काढताय ॲक्च्युअलमध्ये. तुम्ही बघू शकता जसे की हे आपल्या महाराष्ट्रातले घोडे आहेत. आणि ही याची उंची साधारणतः घोडा उभा राहील इतकी उंची आहे. तुम्ही बघता यामध्ये छोटे छोटे पाणी टपटप करत आहे. आणि समोर आल्याच्या नंतर हे असं एकदम मन मोहून टाकणारं दृश्य, जसं की हे गडाच्या वरून घेतलेलं आहे मी. गडावर छोटे छोटे तलाव केलेले आहेत आणि त्या तलावामध्ये पाणी साचते. आणि प्रत्येक तलावाच्या साईडनं पण पावसाळा पडल्याच्या नंतर ते ग्रीनिश होत असेल. बहुतेक हे इंग्रजांनी बांधलेलं असावं. याच्या समोरच्या तोफा आहेत आणि हे इंग्रजांनीच बांधलेलं आहे असं मला तरी वाटतंय. आता इथून जाण्यासाठी पण एक कल्याण दरवाजाकडे रस्ता आहे. आणि गडाला सगळीकडून एक असे कडेकोट बंदोबस्त म्हणून ते लावलेलं आहे, काय म्हणतात ना त्याला, ते मला माहीत नाही, ते लावलेलं आहे. आणि ह्या झाडाचं वर जे ग्रीनिश आलं आहे ते तुम्ही बघू शकता, खूप छान ग्रीनिश आहे. ही संघटना कोणती आहे काय माहीत, व्हाईट ड्रेसवाली, पण फिरती आहे नुसतीच गडावरती इकडून तिकडे. असो, आपल्याला काय करायचं, हो की नाही? तर बघू शकता तुम्ही ह्याच साईडने तुम्ही कल्याण दरवाजाकडे जाऊ शकता, जिथून मावळेवरती यायचे वगैरे. आणि विशेष म्हणजे गडावर गेल्याच्या नंतर तुम्हाला जेवणासाठी पूर्ण सोय आहे. म्हणजे इथे लोकांनी आजकाल स्टॉलच लावून ठेवलेले आहेत, काय माहिती. तो बघू शकता तुम्ही. कल्याण दरवाजा आहे पलीकडच्या साईडने, जिथून मावळ्यांना येण्या जाण्यासाठी वाट होती. आणि गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे हा दरवाजा, जिथे त्यांनी जाता क्षणी पाठी लावलेली आहे की बोलखा राघू. गडाच्या दरवाजाच्या साईडनं तुम्हाला कणीस वगैरे मिळतात, ते खूप छान लागतात या वेळेमध्ये खायला. तर चला, अशी आपली गडाची सैर होती. आपण सर्वांनी गड बघितलाय, गेलात कधी तर जा, पण गडावरची आईस्क्रीम मात्र नक्की खाऊ नका, कारण वातावरण खूप थंड आहे. आणि हॅप्पी जर्नी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.